आज आमच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि तरी सुद्धा आयुक्तांनी आमची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही। जी ऐतिहासिक शिक्षक भरती महाराष्ट्राची नावाजलेली त्या ऐतिहासिक भरतीतले 801 गुणवत्ताधारक जर असे रस्त्यावर उपोषण करून आपल्या जीवाशी खेळत आहेत, याचं काय म्हणावं। आणि दुसरं एक म्हणत आहे जे मुलांना खूप सिरियसनेस नाही आहे ह्या गोष्टीचा। आम्ही तर आमच्या पोटाला मारून बसलेलो आहोत, जीवावर उद्धार झालेलो आहोत आणि घरी बसून ते नसल्या चर्चा करतात आणि खूप लोकांचे कमेंट्स येत आहेत की तुम्हाला फुकटाची भीक कशाला घेता असं वगैरे। आम्ही भीक नाही घेत आहोत, आम्ही इथं स्वतःच्या हक्कासाठी बसलेलो आहोत आणि त्याची जाणीव कुठेतरी प्रत्येकाने असू द्या। आणि घरी बसलेल्यांना मी एकच गोष्ट सांगेल की आम्ही इथं 11 उपोषण करते, आज 4 उपोषण करते आमचे दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि काल मेडिकल चेकअप झाल्यानंतर इथे जे उर्वरित उपोषण करते आहेत त्याच्यापैकी 4 लोकांना मेडिकलची गरज होती, ट्रीटमेंटची गरज होती, तरी पण आम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेणार नाही जोपर्यंत आमचा काही निकाल लागेल नाही तोपर्यंत। आणि आता शेवटचं एक सांगत आहोत की इतकं आम्ही होत आहोत तर काहीतरी आयुक्तांनी शिक्षण मंत्र्यांनी आमची दखल घ्यावी, बस एवढीच इच्छा आहे। आणि माझं एकच कळकळीचं विनंती आहे की माननीय सूरज मांढरे सर आता तरी आमची दखल घ्या आणि लवकरात लवकर न्यूज बुलेटिन काढा। आमचा अजून अंत पाहू नका, कारण आम्ही जरी 801 अभियोग्यताधारक असलो तरी आमचे कुटुंब घरी कुठल्या तरी आशेने बसलेले आहेत। आज माझी आई आजारी आहे, वडील आजारी आहे, त्यांना घरी टाकून मी आलेली आहे, तर कुठंतरी याचं भान असू द्या की आमची फॅमिली आमची वाट बघती आणि त्यांना आमची गरज आहे। थँक्यू।